येस येस, रिप्ले चेक झालेला आहे आणि हा चौकार आहे. कॅमेऱ्यामध्ये आम्ही पाहिलेला आहे आणि हा पॉइंटच्या दिशेने चौकार भेटतोय. सामन्याचं आणि स्वतःचं खातं उघडलं जातंय या संतोष याच्या बॅटमधूनच. पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय तो अभिषेक पाटील यांना. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू, क्षेत्ररक्षण काही लांबवताना दिसतोय तो अभिषेक. पुन्हा एकदा संतोष यांच्यासाठी, अभिषेक टू संतोष. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये चांगलं यष्टीरक्षण केलं जातंय ते योहान यांच्याकडून आणि निर्धाव चेंडू जातोय. सुंदर असा चेंडू मानावा लागेल तो अभिषेक पाटील यांचा. 2 चेंडूमध्ये धूम 11 भाईंदर या संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या 4. पहिल्याच चेंडूमध्ये एक झेल टिपता आला नाही तो रोशन यांना आणि त्याच मोबदल्यामध्ये चौकार भेटला. आणि पुन्हा एकदा पहिल्या षटकातील तिसरा चेंडू, अभिषेक टू संतोष. ब्रह्मास्त्राचा यॉर्करचा धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट आणि मॅनेजर आपल्या तंबूमध्ये असते परंतु तसं काही होत नाही आणि एक चोरटी धाव भेटते ती धूम 11 भाईंदर संघाला. मॅनेजर हे आपला जीव धोक्यात घालून धावत होते असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. नक्कीच चेंडू जर यष्टीला लागला असता तर त्यांना तंबूमध्ये परतावं लागलं असतं ते पुन्हा एकदा मॅनेजरांना. तसं मात्र काही होत नाही. एक चोरटी धाव घेतली जाते. या धावसंख्येत संघ पोहोचतोय तो 5 धावसंख्येवर. 3 चेंडू फेकून झालेले आहेत पहिल्या षटकातील. आता मात्र एक सुंदर खेळाडू मानावायला भांडे परिस्थिती तो म्हणजे मॅनेजर टू अभिषेक. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्वेलेकच्या पद्धतीने खेळून काढलेला. 1 धावा नामात पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी येत आहे तर धावचीची संधी आहे परंतु येस 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 धावचीत होतंय. कोण होत आहे? पंचाकडून इशारा नक्कीच येणार आहे आणि संतोष हे बाद होत आहेत. नक्कीच एक दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते बाद होत आहेत. स्वतःचं विकेट गमावत आहेत. नवीन फलंदाज संतोष याची जागा भरून काढण्यासाठी जातोय मैदानामध्ये. मॉन्टू सुद्धा एक धडाकेदार फलंदाज मानावे लागतील भाईंदर परिसरातील. पहिल्याच षटकामध्ये धावा झालेल्या 6 आणि गडी बाद होतोय संतोष. तो सुद्धा धावचीच्या स्वरूपाने जिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु हा ना मध्ये त्यांचं मिसकम्युनिकेशन आणि धावचीत बाद होतोय संतोष. पुन्हा एकदा अभिषेक आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील ते नवीन फलंदाज मॉन्टू यांना. पहिल्या षटकातील 5वा चेंडू, नवीन फलंदाज मॉन्टू. यष्टीरक्षक योहान क्षेत्ररक्षण हलवताना दिसत आहेत स्वतः. पुन्हा पहिल्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु मी म्हटलं भाईंदर परिसरातील एक नामवंत यष्टीरक्षण केलं जाते ते म्हणजे योहान यांच्या मार्फत. चेंडू आपल्या शरीरातील कुठल्याही अवयवाला ते टाळू शकतात, अडवू शकतात अशी त्यांची धाकड आहे यष्टीरक्षण करताना. आणि निर्धाव चेंडू जातोय तो पुन्हा एकदा अभिषेक यांचा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, धावा झालेल्या आहेत त्या 6, गडी बाद होतोय तो संतोष धावचीच्या स्वरूपाने. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू थोडासा साईडला जातोय आणि अवांतर धावा भेटते पंच विकी यांचे हात हवेमध्ये. पहिली अवांतर धाव या इनिंग मधील पाहावी लागते आपल्याला. शेवटचा चेंडू आहे अभिषेक यांचा पहिल्या षटकातील. मॉन्टो आहेत स्ट्राइकवर. अभिषेक यांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू. विपुल यांच्या हातामध्ये धावचीची संधी आहे का? आणि येस, बाद होतोय मॉन्टू. सुंदर असं क्षेत्ररक्षण विपुल यांच्या मार्फत आणि अभिषेक यांनी सुद्धा चांगला गॅदर केलेला आणि फलंदाज बाद होतोय तो दुसरा फलंदाज धावचीच्या स्वरूपाने.
थँक्यू डीजे. तरी एक लेफ्ट हँड फलंदाज गणेश जाधव मैदानामध्ये दिसत आहेत. आता मात्र बॉथम यांना थोडं फैलावं लागेल कारण लेफ्ट हँड फलंदाज तुम्हाला क्रीजवर दिसत आहे. आयोजकांना विनंती असेल जर आपला खेळाडू असतील त्यांनी ऑफस्टमच्या दिशेने खेळाडू पाठवायचे आहेत कारण का तिथे आपली डिक्लेरेशन झोन सुद्धा आहे आणि सीमारेषा सुद्धा आहे. सो गणेश आणि मॅनेजर ही महत्वपूर्ण जोडी धूम 11 भाईंदर संघाकडून मैदानात दिसत आहे. या जोडीवर एक दामोदर असणार आहे ते भाईंदर संघाचं. मात्र गोलंदाजीसाठी येतोय नवीन पाटील. दुसऱ्या षटकासाठी नवीन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या 7 गडी बाद झालेले आहेत ते 2. नवीन राईट आर्म राऊंड द विकेट गणेश यांच्यासाठी. चांगला चेंडू एक पॉइंटच्या दिशेने खेळून काढला जातोय. पाहूया एक धावा आरामात पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी गणेश धावतोय. मॅनेजर सुद्धा धावतोय आणि चांगली रनिंग बिटवीन आणि 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत. चांगला चेंडू होता नवीन यांचा. पहिल्या चेंडूवर 2 धावा गणेश यांना भेटतायत. इन ऍक्शन गणेश रोज सराव करत असतात. नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानामध्ये सकाळी मी जेव्हा कामाला जातो तेव्हा त्यांना पाहत असतो. तेच गणेश जाधव. दुसरा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्ह होती ते गोलंदाजाकडे आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय ते नवीन यांच्याकडून आणि चेंडू जातोय तो निर्धाव. गोलंदाजी सुरेख होतोय ती नवीन यांच्याकडून. पहिल्या षटकातील 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा नवीन टू गणेश. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि एक सुंदर असं खेळाडू ती पाहायला भेटलेली आहे. काय टायमिंग आहे पाहायला भेटतंय. स्लोवर पद्धतीचा चेंडू बरोबर ओळखून काढला गणेश आणि मिड ऑफच्या दिशेने सुंदर असा षटकार दिलेला आहे. पुन्हा एकदा चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील गणेश यांच्यासाठी. नवीन टू गणेश. पुन्हा एकदा एक झेल आहे. पाहूया योहान धावतोय आणि टॉपेज घेतली जाते आणि बाद होतोय तो फलंदाज गणेश. गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे. तरी नवीन खेळाडू तयार राहायचा आहे. जेव्हा तुमचा एखादा खेळाडू बाद होतोय तरी नवीन खेळाडूने तयारीमध्ये राहायचं आहे कारण का नवीन फलंदाज वरून जात आहे. गणेश यांची जाग्यावरून काढण्यासाठी दुसऱ्या षटकातील 4 चेंडू फेकून झालेले आहेत. मोठा आदरा बसतोय तो धूम 11 भाईंदर संघाला. गणेश यांची टॉपेज लागली जाते आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक योहान यांच्या हातामध्ये आणि बाद होतोय तो गणेश. त्यांची जागा भरून काढण्यासाठी वरुण आणि मॅनेजर. जवळजवळ 4 षटकामध्ये 45 ते 50 धावा करण्याची आवश्यकता असणार आहे ती धूम 11 संघाला कारण का समोर असणारा संघ आहे तो होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज असणार आहे तो चौक इंडियन संघाला. पाहूया पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज दिसतोय वरून. येस लेफ्ट हँड फलंदाज आहेत. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यावर वारंवार क्षेत्ररक्षण आपल्याला बदलावं लागतं. तशाच प्रकारचं कॉम्बिनेशन ते धूम 11 भाईंदर संघाकडून पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा नवीन टू वरून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू झेल आहे किंवा नाही पाहूया. अभिषेक धावतोय परंतु चेंडू थोडा पुढ्यात पडतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि फक्त एक धाव भेटते ती लॉंगनच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने जो खेळाडू होता त्यांचं लक्षण होतं असं म्हणावे लागेल. स्वतः यष्टीरक्षक तिकडून ओरडतात की झेल हा लॉंग ऑफच्या दिशेने होता परंतु लॉंगनचा खेळाडू धावतोय आणि झेल थोडा पुढे पडतोय. तर पुन्हा एकदा मॅनेजर. क्षेत्ररक्षण आता मात्र थोडं फैलावलं जाते कारण का राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला वारंवार क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय. तेच पाहावं तुम्हाला भेटतंय आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे तो नवीन यांच्यासाठी स्ट्राईकवर आहेत मॅनेजर. पुन्हा एकदा टॉप एज आहे परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय किंवा पाहणार आहोत. पंचांचा वेट अँड वॉचचा इशारा आणि येस 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. षटक संपतंय दुसऱ्या षटकानंतर धावा झालेल्या आहेत त्या एकूण 18. फलंदाज बाद झालेले आहेत ते 3.
डीजे भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी हे भिवंडी शहराची शान हाय दादा नाव गाजतय आज महाराष्ट्राला नाव गाजतय आज महाराष्ट्राला नाव गाजतय आज महाराष्ट्राला हे बोरिवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला असतो सपोर्ट दादाला असतो सपोर्ट दादाला हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय हॅलो तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज रोहित यांच्यामध्ये हातामध्ये चेंडू दिसतोय वरुण यांच्यासाठी तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईकवर आहेत वरुण पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धतीचा चांगला चेंडू पूर्णपणे अडवून ठेवलेला आहे ते वरुण यांना चांगला चेंडू सगळ्या मार्फत सांगण्यात ब्रह्मास्त्र म्हटला जातोय जो क्रिकेटमध्ये तो म्हणजे एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि तोच रोहित यांच्याकडून टाकला जातोय निर्धाव चेंडू जातोय तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा रोहित टू वरुण दुसरा चेंडू तिसऱ्या षटकामधील पुन्हा एकदा एक मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटमध्ये व्यवस्थित येत नाही बिपिन आहेत नवीन आहेत परंतु नवीन यांनी चेंडू गॅदर केलेला आहे आणि सरळ यष्टीरक्षक योहान यांच्या हातामध्ये पुन्हा क्षेत्ररक्षण बदलावं लागणार आहे की राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशनमध्ये मॅनेजर हे अजूनपर्यंत शांत आहे तर त्यांच्या बॅटमधून एकही मोठा फटका आपल्याला पाहायला भेटलेला नाही अजूनपर्यंत पण नक्कीच जर आपल्या संघाला 40 ते 45 धावापर्यंत न्यायचं असेल तर मॅनेजर यांना शेवटच्या षटकापर्यंत खेळावं लागेल मैदानामध्ये तरच आपला संघ 40 ते 45 धावापर्यंत पोहोचू शकतो पुन्हा एकदा रोहित तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू सामोरे आहेत मॅनेजर मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेने झेल आहे स्वतः आणि झेल बाद होतोय तो मॅनेजर डीजे ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी हे मोनिश पाटील बोरिवलीचा धावतोय दादाच्या मदतीला धावतोय दादाच्या मदतीला धावतोय दादाच्या मदतीला मॅनेजर हे मात्र असफल ठरतात आपल्या संघासाठी आजच्या दिवसामध्ये त्यांची जागा भरवण्यासाठी नवीन फलंदाज श्याम मैदानामध्ये जाताना दिसत आहेत चांगली गोलंदाजी होताना दिसते ते रोहित यांच्याकडून 3 चेंडूमध्ये 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत त्यामध्ये मॅनेजर यांचं मोठं यश त्यांना भेटलेलं आहे पाहूया श्याम आपल्या संघासाठी काय करतायत आणि कशा प्रकारे फलंदाजी करतात पुन्हा एकदा रोहित स्वतः यष्टीरक्षक योहान यांना तुम्ही इन ॲक्शन पाहू शकताय कशा प्रकारे वारंवार क्षेत्ररक्षण पुढे हलवताना दिसतायत मागे हलवताना दिसतायत कारण का त्यांना माहीत आहे आम्हाला चौक इंडियन संघाला फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे पाहूया पुन्हा एकदा रोहित टू नवीन फलंदाज श्याम पुन्हा एकदा आणि वॉट अ शॉट वो हॅलो मॅच बॉल इज बॅक मॅच बॉल घ्यायचा आहे वॉट अ शॉट पहिला चेंडू अगदी सुंदर आणि देखणा फटका पाहायला भेटतोय तो आमच्या तंबूच्या वरून गेलेला आहे नक्कीच श्याम यांच्याकडून इशारा आलेला आहे की येस आम्ही शेवटपर्यंत सोडणार नाहीत आमच्या संघाला 40 ते 45च्या स्कोअर पर्यंत नेणार आहोत पहिल्याच चेंडूवर समाचार घेतलेला आहे तो रोहित यांचा पुन्हा एकदा रोहित टू श्याम शॉट पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते यष्टीरक्षकाला सापडत नाही परंतु चांगलं बॅकअप केलं जाते ते त्यांचेच बंधू अँड्रू यांच्या मार्फत पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय आणि या तिसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू असणार आहे रोहित यांचा
धावा झालेल्या त्या 25. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. स्ट्राईकवर आहेत श्याम. मोठ्या फटकारांची आवश्यकता आहे धूम 11 भाईंदर संघाला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. येस आणि षटक संपतंय. पंच विकी यांचा इशारा येतोय. सुंदर असं गोलंदाजीचं प्रत्यक्ष पाहायला भेटतंय ते आपल्याला रोहित यांच्याकडून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत धूम 11 भाईंदर संघाच्या 25. आवेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू डीजे. पहिल्या इनिंग मधील शेवटचा षटक. चेंडू दिसतोय तो विपुल माळे यांच्या हातामध्ये. स्ट्राईकवर आहेत वरुण. नॉंग स्ट्राईकवर आहेत श्याम. कृपया गाडी लवकरात लवकर आमच्या खेळपट्टीवरून काढायची आहे. पुन्हा एकदा वारंवार मी कधी पण इथे चौकमध्ये कॉमेंट्रीसाठी येत असतो. मी एक नक्कीच आव्हान करीत असतो पण ते 2 ते 3 वर्षामध्ये ते आव्हान पूर्ण झालेलं नाही. मी आज सुद्धा अनाउन्समेंट करणार आहे. पहिला चेंडू विपुल यांचा. अँड्रू यांची मिसफिल्डिंग होते. आता योहान यांचा चेहरा पाहायचा आहे तुम्ही नक्कीच. परंतु जास्त काही हाणामारी झाली नाही. फक्त 1 धावा दिलेला आहे. मी प्रत्येक वेळी जेव्हा कॉमेंट्रीसाठी चौकमध्ये येत असतो आणि प्रत्येक वेळी एक अनाउन्समेंट करीत असतो परंतु त्याची दखल मात्र घेतली जात नाही. कारण का आपला जो भाईंदरला जाण्यासाठी जो रोड आहे तिकडे मी एक सूचना फलक मारण्यासाठी सांगितलेलं आहे की द वे फॉर भाईंदर मुंबईसाठी. कारण का बऱ्याचशा बॉम्बेच्या गाड्या असतात त्यांना म्हटलं हा सरळ रोड आहे आणि ते टर्निंगसाठी इकडे येत असतात. तर जेव्हा आपण आपल्या तारोडीच्या दिशेने जो रस्ता जातोय म्हणजे तो डोंगरीवरून भाईंदरसाठी जातो तिकडे एक सूचना फलक मी वारंवार मांडायला सांगितलेला आहे. तो रेनॉल्ड यांनी सांगतात की लावलेला आहे परंतु मी कधी पाहिलेला नाही. तो असा लावा की समोरच्या ड्रायव्हरला सुद्धा दिसला पाहिजे. आणि झेल आहे पाहूया आणि बाद होतोय तो म्हणजे श्याम. जय बजरंग बली बी टीम गोरसई गावाची. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. स्प्रे पुरवायचा आहे. योहान यांना दुखापत होताना दिसतंय. या स्प्रे पुरवायचा आहे. चौथ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. दुसऱ्या चेंडूवर श्याम हा फलंदाज बाद होत आहे. MBMT ची बस आपल्यामध्ये येत आहे. सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा. शेवटचं षटक मैदानामध्ये. 2 चेंडू टाकून झालेले आहेत चौथ्या षटकातील आणि श्याम बाद होतोय. नवीन फलंदाज गेलेला आहे हरेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मानावा लागेल तो विपुल यांचा. स्लोवर पद्धतीचा थोडा चेंडू होता. बॅट ही पहिलाच खेळली जाते आणि चेंडू होते तो स्लो. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावा मात्र झालेले आहेत फक्त आणि फक्त 26. पाहूया शेवटच्या 3 षटकामध्ये धूम 11 भाईंदर संघ काय करतोय. किती धावा पूर्ण करतोय आपल्या सामन्या. येस मॅकेंड करायचा पद्धतीचा होता परंतु विपुल यांनी माघार घेतलेला आहे. चौथा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल तो विपुल यांचा. रोहित यांच्या हातामध्ये सरळ जातोय. फक्त 1च धाव भेटणार आहे या चेंडूवरती. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. ते विपुल यांनी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज
वरुण आहेत. पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत ते पहिल्या इनिंग मधील काय करताय धूम 11 भाईंदर संघ, किती धावा करतात आणि किती धावाचं आव्हान चौक इंडियन संघापुढे ठेवतात. पाहूया शेवटचे 2 चेंडू स्ट्राईकवर आहेत. वरुण यांच्या बॅटमधून एकही मोठा फटका दिसत नाहीये. पुन्हा एकदा मारण्याचा झेल आहे अँड्रू यांच्या खिशामध्ये आणि यस आणि फलंदाज बाद होतोय तो चेंडू. पहिल्या इनिंग मधील नवीन फलंदाज विलास येत आहे वरुण यांची जागाभरण करण्यासाठी. एक संत गतीचा सामना पाहायला भेटतोय तो प्रेक्षकांना. एकही मोठी हाणामारी, फक्त गणेश यांच्या बॅटमधून एक मोठा फटका निघालेला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू अडकतोय अंगाला आणि एक धाव लेगबाईच्या स्वरूपाने येते. षटक पूर्ण होते. चौथं. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत त्या विपुल याने आणि संघाच्या धावा झालेल्या आहेत एकूण 28 आणि 29 धावांचं आव्हान दिलेलं आहे. ते एक माफक असं आव्हान चौक इंडियन संघासाठी. होम ग्राउंड आहे. सर्व खेळाडूंना खेळपट्टीचा भरपूर अनुभव आहे कारण का लहानपासून ते मोठे होतपर्यंत ते ह्याच खेळपट्टीवर खेळलेले आहेत. पाहूया अद्वित पॅकर्स भाईंदर आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्या पॉइलन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. अद्वित पॅकर्स भाईंदर आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड. वेळ जास्त घालू नका, लगेचच या नाणेफेक करून घ्या कारण का आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत या दिवसात आणि फायनल सुद्धा खेळवायचे आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी चौक उत्तान. रेनॉल्ड सांगतात 4:30 बंद करून 5 वाजता चर्च मध्ये जायचं आहे. एक लिटर लिहून द्या, साइन बोर्ड लावायचा. खेळायला चालला भाईंदर संघाला विनंती करीन आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि चौक इंडियन्स यांना विनंती करीन आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. म्हटल्याप्रमाणे यानंतरचा होणारा सामना अद्वित पॅकर्स भाईंदर वर्सेस फ्रेंड्स 11 मीरा रोड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे प्लीज कृपा करून आमच्या तंबूमध्ये या. नाणेफेकी करून घ्यायची आहे आणि आपला निर्णय सुद्धा लगेच द्यायचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी उत्तम चौक आजचा दुसरा दिवस आणि अंतिम दिवस या स्पर्धेतील. कालपासून सुरू असलेली स्पर्धा सुंदर असं आयोजन चौक गावाकडून केलं जात आहे. बॉथम पाटील, योहान, विशाल, मॅकमिलन भरपूर अशी नावं आहेत. सर्वांची नावं घेऊ शकत नाही. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी भरपूर असे हातभार लागतात परंतु डोनेटर्स देणगीदार हे महत्त्वाचे असतात आणि नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला लागलेले आमचे अमूल्य असे देणगीदार संत अंतोनी सीफूडचे मालक मिस्टर सुनील पाटील यांनी भरपूर अशी मेहनत केलेली आहे आणि या स्पर्धेसाठी आम्हाला सर्व चेंडू पुरवलेले आहेत. त्यासाठी आम्ही सुनील पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतोय. सॅमसन पाटील यांनी या 2 दिवसासाठी लागणारा संपूर्ण पाणी पुरवठा आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. विजय आर्किटेक्ट यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे.
प्रेस यू जीजस बोर्ड डॉसन यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी आर्थिक रूपाने मदत केलेली आहे, त्यांचं सुद्धा आभार मानतोय. योयो शॉन यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी एक बॅट स्पॉन्सर केलेला आहे. ज्या कोणाला बॅटची आवश्यकता असेल, स्वतःचा कारखाना आहे पाली येथे, त्यांनी तिकडे जाऊन आपल्यासाठी आपल्या आवश्यकतेनुसार बॅट बनवून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे ॲशली मंडपवाला यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. सर्व देणगीदारांचे मी मनापासून आभार मानतोय आणि सामन्याला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. 28 धावा करून 29 धावाचं एक माफक असं आव्हान चौक इंडियन संघासाठी ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानावर दिसते, ती नवीन पाटील आणि योहान मुंबईकर. एक घातक सलामीची जोडी मैदानात दिसतंय. नवीन यांना कोण ओळखत नाही, संपूर्ण मीरा भाईंदर आणि महाराष्ट्रामध्ये खेळलेला खेळाडू स्वतःच्या होम ग्राउंड मध्ये आज किती ॲडव्हान्टेजेस घेतोय पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला एक आहेत योहान मुंबईकर, ज्याने बंदूक येस फेमस बॅट आहे त्यांचा बंदूक काश्मीर विला काश्मीर वरून मागविलेले आहे असं आम्हाला आमच्या मागून सांगण्यात येत आहे. तरी पहिल्या षटकासाठी चेंडू दिसतोय तो अर्सलन यांच्या हातामध्ये. येस नक्कीच चांगले गोलंदाज आहेत धूम 11 भाईंदर संघाकडून खेळतायत. गणेश हे मात्र थोडे नाराज असतील, कारण का एक चांगली खेळी करण्याची संधी होती त्यांच्याकडे. चांगला षटकार सुद्धा त्यांनी ठेवलेला होता, परंतु टॉपेज लागून ते एक बाद झालेले आहेत. पहिला चेंडू अर्सनल यांचा सामोरे आहेत नवीन फलंदाज. सुरुवात होत आहे. पहिला चेंडू पहिल्या षटकातील सामोरे आहेत नवीन पाटील. पहिला चेंडू आणि एक चौकार. पहिल्याच चेंडूमध्ये चौकार भेटतो होता नवीन पाटील यांना. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र एक चांगला चेंडू डिफेन्स केला जातोय तो नवीन यांच्याकडून. योहान अर्ध्या पिचवर पोहोचले होते चोरणी धाव घेण्यासाठी, परंतु नवीन यांनी नकार दिलेला आहे. चांगला चेंडू मानावा लागेल तो अर्सनल यांचा. निर्धाव चेंडू जातोय. आपल्यामध्ये सिंगर भरपूर आहेत चौक परिसरामध्ये. मॅकमिलन चालेल, आपल्याला ईस्ट इंडियन सुद्धा चालेल. पुन्हा एकदा अर्सनल टू नवीन. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. मोठा फटका. जे काय फटकार होता, काय षटकार होता म्हटलं आहे. नवीन पाटील हे एक नाव आहे. पुन्हा एकदा अर्सनल टू नवीन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक बिग हिट षटकार. अद्वैत पॅकर्स आणि फ्रेंड्स 11
विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामना लगेच आता संपणार आहे. 4 चेंडूमध्ये 16 धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी पाहायला भेटते ते नवीन यांच्याकडून. मी म्हटलेलं आहे नवीन पाटील एक नाव नाही आहे, एक गाजलेलं नाव आहे. पुन्हा एकदा अर्सनल टू नवीन. 5वा चेंडू, चांगला चेंडू, फक्त डिफेन्स केला जातोय परंतु बॅटची कडा लागते. 1 धाव आरामात पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता योहान यांचा परंतु नकार येतोय आणि या 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय तर 17 धावसंख्येवर. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहेत. आता मात्र स्वतः योहान स्ट्राईकवर असणार आहेत. पाहूया योहानसाठी आव्हानं सुद्धा लागणार आहेत. नंतरच्या काळामध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू डाऊन द ग्राउंड स्टेप आउट केलेलं होतं मात्र 1 धाव आरामात पूर्ण केली जाते. मिस फिल्डिंग होत आहे परंतु नवीन यांचा काही प्रयत्न दिसत नाही. तो दुसरी धाव घेण्याचे आरामात 1 धाव पूर्ण केली जाते. षटक संपते पहिलं. धावा झालेल्या त्या पहिल्या षटकानंतर 18 बिनगडी बाद. डीजे हॅलो. दुसऱ्या षटकासाठी चेंडू दिसतो तो विलास यांच्या हातामध्ये. तरी चॅम्पियन ट्रॉफी उत्तम चौक सुरू असताना पुन्हा एकदा एक नवीन स्पर्धेचं अनाउन्समेंट केलं जात आहे. ते लगेच आपण या चेंडू नंतर करणार आहोत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विलास यांचा एक पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. डीप पॉइंटसाठी कोण नाही आहे तिकडे आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा पूर्ण होत आहेत. त्या नक्कीच दिनांक 11 आणि 12 मार्च दिनांक 11 आणि 12 मार्च या 2 दिवसामध्ये सुपर बॉईज यांची टुर्नामेंट याच मैदानामध्ये भरवली जाणार आहे. स्पर्धेचं पहिलं पारितोषिक ₹25,000 आणि दुसरं पारितोषिक ₹15,000 असणार आहे. स्पर्धेची फी मात्र 3,500 असणार आहे. ज्या कोणाला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल प्लीज कॉन्टॅक्ट मॅकमिलन टप्पा यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 16 टीमा असणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे दिनांक 11 आणि 12 मार्च. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू विलास यांच्याजवळ चेंडू दिसतोय. चांगला फटका खेळला गेला तो योहान यांच्या मार्फत 1 पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा योहान आहेत. ऑप्शनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय लो बाउन्स मध्ये आणि निर्धाव. बाउन्स घेतला नाही जास्त तेव्हा बॅटला सुद्धा कनेक्ट करता आला नाही तो योहान यांना. पुन्हा एकदा विलास टू योहान. धावा झालेल्या आहेत त्या 20. अजूनही 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या दिशेने फक्त प्लेसमेंट करायचा होता परंतु 2 चेंडू योहान यांनी आता मात्र निर्धाव घातलेले आहेत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला जात नाहीये कारण पहिल्याच चेंडूवर स्टेप आउट केलं होतं त्यांनी. चांगली गोलंदाजी होते ते विलास यांच्याकडून. 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेले आहेत त्यांच्याकडून. पुन्हा एकदा विलास टू योहान. स्टेप आउट झालेला आहे. बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू जातो यष्टीरक्षक मॅनेजर यांच्या मागे. पाहूया किती धावा करतात. फक्त 1 धाव भेटते. अब्बास भाई अँड पराग आपल्यामध्ये उपस्थित झाले. लगेच नाणेफेक करून घ्यायचं आहे. मॅकमिलन बॉथम विनंती आहे लगेचच नाणेफेक करून घ्यायचं आहे. चपाला पुन्हा एकदा विलास टू नवीन. मोठा फटका येतो. षटकार आणि येस दॅट्स बिग हिट. आओ खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. आओ खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. येस फक्त 2 धावांची आवश्यकता आहे ती चौक इंडियन संघाला. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे.
अद्वित पॅकर्स आणि फ्रेंड्स 11 नाणेफेक अद्वित पॅकर्स पराग यांनी जिंकलेले आहे. लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. लगेचच सामना होणार आहे. या सामन्यानंतर फक्त 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा नवीन मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र यस पुष्कळ बाहेर चेंडू आणि पंच विकी यांचे हात हवेमध्ये आणि अवांतर धाव. या अवांतर धावसंख्येने संघ पोचतो एकूण 28 धावसंख्येवर. फक्त आणि फक्त एका धावाची आवश्यकता आहे ती चौक इंडियन संघाला. स्ट्राईकवर आहेत नवीन. पुन्हा वॉले शॉट पाहू शकता तुम्ही. काय तो ग्लान्स केलेला आहे पायावरून. फक्त दिशा दिलेला आहे. सूर्यकुमार यादव याची आठवण करून दिलेली आहे आणि मॅच जिंकलेला आहे तो चौक इंडियन संघाने. ऑल द बेस्ट आणि नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा.